आणि हे आंदोलन प्रशासनाकडनं दाबण्याचा प्रयत्न झाला तर आम्ही जेल भरो आंदोलन करणार आहोत आणि हा विषय इथंच सुटेल असं नाही, याच्यापेक्षा कितीतरी मोठं आंदोलन आम्ही येत्या काळामध्ये विदर्भामध्ये सुद्धा करू शकतो. आंदोलन जे आहे त्याची दिशा काय आहे? ते दिवसभराची म्हणजे अन्नत्याग आंदोलन आहे की रास्ता रोको आहे की आणखी काय करणार? अन्नत्याग आंदोलन नाही आहे. तिथं येणारे जे कुठले शेतकरी असतील त्यांनाच आम्ही विचारणार आहोत की आता पुढं काय करायचं आहे. त्यामुळे शेतकरी त्या आंदोलनाच्या बाबतीत काय करायचं, रास्ता रोको करायचा, धरणे आंदोलन करायचं, उपोषण करायचं का जेल भरो करायचं, जे शेतकरी सांगतील ते आम्ही तिथं ऐकणार आहोत. त्यामुळे जेव्हा तिथं शेतकरी सगळे गोळा होतील त्यांच्याशी संवाद साधून मग पुढची भूमिका काय घ्यायची हे आम्ही शेतकऱ्यांशी बोलूनच तिथं ठरवू. काही लोकांचं म्हणणं आहे काही लोकांना तिथं गैरसोय होईल. विषय एवढाच आहे, आयुष्यभर वर्षभर कष्ट करून सुद्धा सामान्य शेतकरी मजूर यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होताना आपण सगळेजण बघू शकतो. हालाकीचे दिवस शेतकऱ्यांना तिथं सोसावे लागत आहेत आणि मग याच्यात मराठी माणसं आहेत. शेवटी या रस्त्यावर जे कोणी असतील आणि रास्ता रोको झाला तर त्या मराठी माणसं नक्कीच समजून घेतील की बाबांनो, शेतकरी आपल्यासाठी अन्नदाता अख्खं वर्षभर राबतो पण त्याला न्याय मिळत नाही आणि मग त्या शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी रस्त्यावर जर कोणी उतरत असेल तर त्यांना पाठिंबाच दिला पाहिजे, कारण की हे सर्व लोक मराठी स्वाभिमानी नागरिक आहेत. पण पुन्हा आंदोलन करण्याची वेळ का आली की तुम्हाला पंढरपूरमध्ये आश्वासनं देऊन पुन्हा एकदा आंदोलन करणे? आश्वासन काय दिलं होतं की आमच्याशी ते संवाद साधतील, शेतकरी नेत्यांशी संवाद साधतील आणि मार्ग काढतील. आता पवित्र भूमीमध्ये पंढरपूरला जिथं करोडो वारकरी संप्रदायाचे लोक येतात, संतांचा विचार त्या भूमीमध्ये रुजलेला आहे, अशा भूमीतून तुम्ही खोटं बोलता. म्हणजे जी बैठक व्हायला पाहिजे होती, जी त्यांनी तिथे शब्द दिला होता, ती बैठकच झाली नाही. मध्ये शेतकऱ्यांचा विश्वासघात झाला, ते सुद्धा पवित्र भूमीमध्ये. आणि मग आत्ता शांत बसून चालणार नाही. अधिवेशनामध्ये आमचे जे नेते जयंत पाटील साहेब, आव्हाड साहेब व इतरही सर्व मित्रपक्षाचे ह्यांनी हा मुद्दा मांडला, प्रश्न केला कर्जमाफीच्या बाबतीत. पण उत्तर देत असताना सर्व म्हणजे त्याच्यात कृषी मंत्री असतील, सहकार मंत्री असतील, त्यांनी उत्तर दिलं, थातूर मातूर दिलं आणि शेवटी त्यांनी बोट दाखवलं की मुख्यमंत्री साहेबच निर्णय घेऊ शकतील. मग थातूर मातूर उत्तर देऊन सेशनमध्ये काय होत नसेल तर रस्त्यावरची लढाई लढावं लागेल. त्यामुळे आमचा शेतकऱ्याचा विश्वासघात या पंढरपूरच्या पवित्र भूमीमध्ये झाल्यामुळे आम्हा दुसरा पर्याय नसल्यामुळे आत्ता आम्ही रस्त्यावरची लढाई शेतकऱ्याच्या वतीने लढत आहोत. म्हणजे आताचं आंदोलन हे लांबू पडू शकतं, जसं तुम्ही म्हणताय शेतकऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेणार, काही होऊ शकतं. कारण शेवटी शेतकरी म्हणतात की अनेक वर्ष आम्ही अडचणीत राहिलेलो आहे, त्यामुळे काही प्रमाणात सरकारला जर अडचण होत असेल, ठराविक लोकांना अडचण होत असेल, लोक आपल्या बाजूला राहतील, पण सरकार आपल्या बाजूला राहणार आहे का, सरकार आपल्याला न्याय देणार आहे का, ही बघण्याची भूमिका शेतकऱ्याची त्या ठिकाणी असणार आहे. त्यामुळे शेतकरी बोलतील तसं तिथं आम्ही आंदोलन करू. असं वाटतं की खूप मोठी छावणीची उभी राहिली आहे. 1000 पोलीस इथं तैनात करण्यात आलेले आहेत. काही ग्रामीणचे आहेत, काही शहराचे आहेत आणि काही इतर जिल्ह्याचे सुद्धा पोलीस इथं आणण्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये जे काही क्राऊड कंट्रोल, नाहीतर ज्याला आपण म्हणतो की समजा मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं तर लाठीचार्ज करण्याचा अधिकार ज्या पोलिसांना असतो ते सुद्धा क्राऊड कंट्रोल करणारं पोलीस इथं आले. 40 बसेस, काही ST बसेस त्यांनी हायर केलेल्या आहेत, काही 2-3 क्लासेसच्या बसेस त्यांनी घेतलेल्या आहेत आणि पोलिसाचे पिंजरे तर आहेत. असे 40 बसेस म्हणजे 400-500 लोकांना ताब्यात घेण्याची तयारी ही पोलिसांनी तिथं केलेली आहे. पोलिसांची चूक आहे असं मी म्हणणार नाही, पण शेवटी शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न हा शासनाकडनं कदाचित केला जाऊ शकतो. त्यामुळे शेवटी तो निर्णय शासनाचा आहे. पोलीस प्रशासनाच्या बाबतीत आम्ही कुठेही काय तिथं आत्ता तरी बोलणार नाही. पण शासन भूमिका चर्चेची घेतं का हे आंदोलन दाबण्याची का लाठीचार्ज करायची, हा शेवटी शासनावर तिथं निर्भर आहे. पण आम्ही बघूया येत्या पुढच्या काही तासांमध्ये या बाबतीत काय होतं. सर हिंदी सर, आज आपका आंदोलन किस स्वरूप में होगा और क्या डिमांड रहेगी? देखो, यहाँ पे हमारे खासदार नीलेश जी है, उसके साथ विदर्भ के नेते सलील भाई इधर आए हैं. यहाँ पे जो आंदोलन होने वाला है, एक तो बहुत बड़े संख्या पे किसान यहाँ पे आएंगे और किसान को सिर्फ हमने आह्वान किया है कि आपके लिए हम लड़ रहे,
ज़्यादा से ज़्यादा संख्याओं में आप यहाँ पे आओ। अभी कितने लोग आएंगे वो तो हम बता नहीं पाएंगे, क्योंकि कोई भी ये राजनीतिक सभा नहीं है। तो लोग आएंगे ऐसा हमारा विश्वास है, और लोग आने के बाद ही लोगों को पूछेंगे कि यहाँ पे धरने आंदोलन करना है, रास्ता रोको करना है, उपोषण करना है, जेल भरो आंदोलन करना है, और कितने टाइम तक करना है। लोग जो बोलेंगे वो हम सुनेंगे, क्योंकि कुछ दिन पहले